नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 वर्षापासून ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो ते दिवस म्हणजे नीटची एक्झाम 5 मे अगदी जवळ येऊन ठेपली आहे। मागील एका व्हिडिओमध्ये मी आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता। आज पुन्हा एकदा आपल्याशी हितगुज साधण्यासाठी मी टीम IIBच्या वतीने आपल्या समोर आलेलो आहे। परीक्षा जवळ आल्याने थोडीफार भीती ही प्रत्येकाच्या मनामध्ये असणार आणि मी पुन्हा एकदा तीच गोष्ट तुम्हाला सांगतोय, ही अगदी नॉर्मल फिलिंग आहे। परीक्षा जवळ आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये थोडी भीती असणारच आहे। आपल्या मनात हाही प्रश्न असेल, सर आता 4 दिवस राहिलेत, तेव्हा त्या 4 दिवसात अभ्यास कसा करू? हे पहा बेटा, IIBने टॉपिक वाइज एग्जाम, जंबो एग्जाम, वीकली प्रॅक्टिस लॅडर, IIB तडका, बायो पंच, युनिट वाइज एग्जाम, प्री फायनल राउंड्स आणि फायनल राउंड्सच्या माध्यमातून आपलं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तिन्ही विषयांचं प्रिपरेशन अगदी व्यवस्थित करून घेतलेलं आहे। NCERTची एकही लाईन, मी काय म्हणतोय, NCERTची एकही अशी लाईन नसेल की त्यावर कधी क्वेश्चन नाही आला। तेव्हा हे सर्व MCQ पुन्हा एकदा पाहून घ्या। पण सगळेच्या सगळे MCQ वाचून होतील का? तर नाही। तेव्हा जे MCQ तुम्ही एक्झाम मध्ये चुकवले होते त्याला तुम्ही पेनने किंवा मार्करने मार्क करून ठेवलेले होते ते वाचा। त्याचबरोबर तुम्हाला वर्गात शिक्षक शिकवत असताना NCERTच्या पेजवर तुम्ही जे इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहिले होते ते वाचा। व वाचत असताना ना भूतकाळाचा विचार करा ना भविष्यकाळाचा, कारण सध्या आपला वर्तमान आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पुढचे 4 दिवस नवीन काहीही वाचू नका। जे तुम्ही अगोदर वाचले आहे त्याला फक्त फायनल टच देण्याची ही योग्य वेळ आहे आणि इथून पुढे फक्त जे अगोदर वाचलंय त्यालाच पुन्हा वाचायचंय। अभ्यास करत असताना कुठल्याही गोष्टीवर ओव्हर थिंकिंग करू नका। परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेची असणारी प्रत्येक गोष्ट IIBच्या टीचर्सनी तुमच्या समोर अगोदरच ठेवलेली आहे, तेव्हा शांत राहून फक्त वाचत राहा। परीक्षेच्या काळात सोशल मीडियापासून दूर राहा, कारण या काळात काही लोक विनाकारण अफवा पसरवत असतात। त्या सर्व अफवांपासून स्वतःला दूर ठेवा। परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात मार्क्सचा विचार करू नका व आपल्या मार्क्सची इतरांच्या मार्क्सची तुलनाही करू नका। तुम्हाला कधी मार्क्स कमी आले असतील तर नक्कीच आई वडिलांना किंवा तुम्हाला काळजी वाटणे हे स्वाभाविक आहे, पण हेही लक्षात घ्या, IIBने तुम्हाला अशा पद्धतीने तयार केले आहे की फायनल मध्ये त्या 3 तासात जर आपल्याकडून काही चूक झाली नाही तर तुम्ही अगदी शांत पद्धतीने पेपरला सामोरे गेलात तर तुमचा नीटचा स्कोर आत्ताच्या स्कोरपेक्षा खूप जास्त वाढू शकतो। जर उदाहरणच द्यायचे झाल्यास, मागच्या वर्षी भारती देशमुख, ज्ञानेश्वर जाधव, उझेर रुलानी यांचे प्री फायनल आणि फायनल राउंडचा ॲव्हरेज स्कोर 630 ते 640 च्या दरम्यान असायचा, पण फायनल एक्झाम मध्ये ज्ञानेश्वर जाधव 700 मार्क्स मिळवून दिल्ली एम्स मध्ये तर 697 आणि 696 मार्क्स मिळवून उझेर रुलानी व भारती देशमुख एम्स भोपाळ येथे शिक्षण घेत आहेत। म्हणजे ह्याच्यातून आपल्याला स्पष्ट लक्षात येत असेल, आपल्या प्री फायनल आणि फायनल राउंड्स मधून तसेच बायो पंच, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा तडका ह्या सगळ्या गोष्टींमधून आपलं एवढं चांगलं प्रिपरेशन होते की शेवटी आपले मार्क्स वाढतात। म्हणून आत्ता जरी कधी कमी मार्क्स आले तरी त्याची काळजी करण्याची गरज नाही। काही जणांना फिजिक्स मध्ये 100, 120 मार्क येतात आणि थोडी काळजी वाटते, पण लक्षात घ्या, मागच्या वर्षी साक्षी जळके नावाच्या विद्यार्थिनीला फिजिक्स मध्ये ॲव्हरेज स्कोर 120 यायचा, पण फायनल एक्झाम मध्ये तिचा स्कोर फिजिक्स मध्ये 160+ एवढा होता। ह्या सगळ्या गोष्टी मी ह्यासाठी सांगतो आहे की अभ्यास तर आपल्या सगळ्यांचा झाला, पण पुढील 4 दिवस आपण किती शांत राहता, किती आत्मविश्वासाने ह्या परीक्षेला सामोरे जाता याच्यावर सगळ्या गोष्टी निर्भर आहेत। 1, 2 आणि 3 तारखेला मोस्ट ऑफ द टाइम अशाच गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहून
आत्मविश्वास द्विगुणित होण्यास मदत होईल. कारण परीक्षेला जात असताना अभ्यास जितका महत्वाचा आहे तितकाच आत्मविश्वासही महत्वाचा आहे. पेपर कसा येईल, अवघड येईल का सोपा येईल, या गोष्टीचाही विनाकारण विचार करत बसू नका. पेपर कसाही असो, आपला अभ्यास व्यवस्थित असेल, स्वतःवरती विश्वास असेल तर तो नक्कीच सोपाच असणार आहे. परीक्षेच्या 4 दिवस अगोदर तब्येत व्यवस्थित सांभाळा. म्हणजे फार कॉन्शियस होऊन तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज नाही, तर शेवटच्या क्षणी कुठलीही नवीन गोष्ट करू नका. जेवणात, राहण्यात, वागण्यात कुठलाही बदल करू नका. म्हणजे फार कॉन्शियसली तब्येतीची काळजी घेण्याची गरज नाही, तर आपण जसं आपलं नेहमीचं रुटीन ठेवतो तेच रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्वच्या सर्व पालकांना विनंती आहे, परीक्षेच्या तोंडावर मुलांशी मार्क्स बद्दल चर्चा करू नका. त्यांनी 2 वर्ष खूप मेहनत घेतली आहे, अथक मेहनत घेतली आहे, जीवाचं रान केलंय आणि हे सगळं आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे. आता त्यांना त्यांचं बेस्ट द्यायचं आहे, त्यासाठी त्यांना फक्त प्रोत्साहित करा. आमचा विश्वास आहे ते नक्कीच जिंकतील. तुमचं एक्झाम सेंटर व्यवस्थित पाहून घ्या. पॉसिबल असल्यास आपल्या एक्झाम सेंटरवर 1 दिवस अगोदर सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा ऊन फार जास्त नसेल अशा वेळी जाऊन भेट देऊन या. शेवटच्या क्षणी धावपळ टाळण्यासाठी आपलं ॲडमिट कार्ड व्यवस्थित आहे का ते पहा. परीक्षेला जाताना घालायचा जो ड्रेस आहे तो नीट ड्रेस कोड नुसार योग्य आहे का याची खात्री करून घ्या. पोस्टकार्ड साईज फोटो, पासपोर्ट साईज फोटो, ट्रान्सपरंट असणारी अशी एक वॉटरची बॉटल, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एका वेगळ्या ठिकाणी ठेवून द्या, जेणेकरून की ऐन वेळेला आपल्याकडून कुठलीही गडबड होणार नाही. याची सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे. परीक्षेच्या 24 तास अगोदरपासून तुमचं चित्त, तुमचं मन हे खूप शांत असलं पाहिजे. तेव्हा परीक्षेला जाईपर्यंत वाचणे टाळा. 4 मेला एकदम रिलॅक्स राहा. फारच वाचण्याची इच्छा होत असेल तर सोपं वाचा. जसं बायोचं NCERTतले डायग्राम्स पहा किंवा फिजिक्सचे जे फॉर्म्युले आहेत ते सहज रिवाइज करता येत असतील तर ते रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. पण फार जास्त मेहनत टाळा. कुठलीही अशी गोष्ट 4 तारखेला करू नका ज्याचा विचित्र असा परिणाम आमच्या पेपरवरती होईल. 4 मेला संध्याकाळी लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. तसेच फार हेवी जेवणही त्या दिवशी टाळा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासोबत बोलणे गरजेचं होतं. पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणी आपण कशा प्रकारे ह्या परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवण्यासाठी मी टीम IIB कडून तुमच्यासमोर प्रस्तुत होतो. चला तर मग आपल्या सगळ्यांना परीक्षेसाठी टीम IIB कडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.